अपवर्ग म्हणजे मोक्ष, ज्याच्यामध्ये प वर्ग नाही. आता हा प वर्ग आपल्याला शाळेत आपण वर्ग बघितलेत. व्याकरणामध्ये आपली व्यंजन बघत असताना क वर्ग, प वर्ग, ट वर्ग, त वर्ग हे वर्ग बघितलेत. क, च, ट, त, प हे आपल्याला लक्षात राहिलं असेल व्यंजन लक्षात ठेवताना. क वर्ग म्हणजे क, ख, ग, घ, ङ. च वर्ग म्हणजे च, छ, ज, झ, ञ. त वर्ग म्हणजे त, थ, द, ध, न. प वर्ग प, फ, ब, भ, म. हे क, च, ट, त, प. ट वर्ग ट, ठ, ड, ढ, न. असं ते सगळे वर्ग आहेत. अपवर्ग म्हणजे ज्याच्यामध्ये प वर्ग येत नाही त्याला अपवर्ग असं म्हणतात. अनिषेध आहे. प वर्गाचा जिथे निषेध त्याला अपवर्ग म्हणतात. आता प वर्ग काय आहे? प, फ, ब, भ आणि म याला प वर्ग म्हणतात. हा वर्ग जिथं नाही त्याला मोक्ष अपवर्ग असं म्हणतात. आता प वर्ग नाही म्हणजे काय? प म्हणजे जिथं पाप नाही, फ म्हणजे जिथं फलासक्ती नाही, ब म्हणजे जिथं बंध नाही आहे, भ म्हणजे जिथं भय नाही आहे आणि म म्हणजे जिथं मोह नाही आहे. हे सगळं जिथं अ म्हणजे नाही या अवस्थेमध्ये असतं त्याला अपवर्ग म्हणतात, त्याला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे मोक्ष ही संकल्पना विचारात घेताना या वेगवेगळ्या अंगाने विचारात घेतली गेलेली. स्थूल सूक्ष्म रीतीने आपल्याला त्याचा विचार करता येतो, पण बारकाईनं बघितलं तर तो बंधाच्या सापेक्षतेनं येणाऱ्या मोक्षाला मोक्ष म्हणायला शास्त्र तयार नाहीये. मग कोणता? ठाईच मुराला पाहिजे. आधी नुरोनिया ठेला झाला पाहिजे आणि जो ठेला तो ठाईच मुराला असं झालं पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मोक्ष रेखे आला. मोक्षाच्या सीमेवर तो उभा आहे. मोक्ष रेखे आला. रेखा म्हणजे सीमा. मोक्षाच्या सीमेवर तो उभा आहे म्हणजे काय? सीमेवर उभा आहे म्हणजे काय? सीमेवर उभा आहे म्हणजे मोक्ष मिळतोय का नाही मिळतोय अशा अवस्थेत नाहीये. सीमेवर उभा आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत प्रपंचाच्या बंधाची निवृत्ती केलेली आहे आणि त्यांनी मोक्षात प्रवेश केलेला आहे असा त्याचा अर्थ.